नमस्कार. आज आपण हातकणंगले तालुक्यातील शिदोबा या ठिकाणी आलो आहे. तुम्ही बघू शकता हा संपूर्ण डोंगर आहे माझ्या मागे आणि या पूर्ण डोंगरामध्ये ना एक दत्त मंदिर वसलेलं आहे आणि त्या मंदिराचा इतिहास म्हणजे इथे एक गुप्त गंगा आहे. तर त्या गुप्त गंगेचं नेमकं कारण काय आहे आणि दत्त मंदिर कसं आहे आणि वर डोंगरात एक कृष्ण मंदिर आहे, या सर्वांचं आपण आज दर्शन घेऊया आणि मंदिराची सगळी माहिती पण बघूया. तर हे दत्त मंदिर आहे आणि जी गुप्त गंगा म्हटली आपण ती इथं आहे. पाणी वाहत असते पण ती कुठून येते याचा अजून शोध लागलेला नाही, म्हणून आपण याला गुप्त गंगा असं म्हणतो. ठिकाणी आपल्याला एकदम प्राचीन विहिरी पाहायला मिळते. या स्थानाचा नेमका इतिहास काय आहे हे आपण येथील महाराजांच्याकडून समजून घेऊया. येथे हजारो वर्षापूर्वी परशुरामाचा पुत्र शक्ती अनेक ऋषीमुनींनी येथे यज्ञकुंड करून ही पंचगंगेची एक धार त्यांनी मागविली. इथं दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी 100 वर्षापूर्वी वरती दैत लोक राक्षस लोकांचं एक मंदिर होतं. ते मंदिर एका रात्रीमध्ये पुरं झालं नाही, म्हणून ते राक्षस मंदिर तिथंच पडल्यानंतर ती पिंड ह्याच ठिकाणी राहिली. त्यावेळेला ही पंचगंगा नदी जिथून जाणार होती असं अज्ञात सिद्ध ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. परिचय म्हणजे इथं तुम्हाला तुमच्या मनाला एकाग्रता मिळेल, इथली तुम्हाला ऊर्जा मिळेल, तुम्हाला इथला ऑक्सिजन चांगला मिळेल. पण त्याचा लाभ भक्तांनी येथे येऊन या सिद्धोबाखोरी नरंदे येथे याला टिटवेश्वर डोंगर म्हणतात. आणि इथं गुप्त गंगा आहे. त्या गुप्त गंगेच्या कुंडामध्ये त्यावेळची पाठी आहे की 1817चा हा कुंड आहे. म्हणजे कमीत कमी 250 वर्ष झाली त्या कुंडाला ही गंगा गुप्त गंगा कुठून आली काय अजून कुठल्याही याला गावलेलं नाही. आताच्या काळामध्ये तसे भक्त एवढे जाणणारे भक्त नाहीत, कारण का हा कलियुग आहे, कॉम्प्युटरचं युग आहे, धावतं युग आहे. त्याच्यामुळं महाराज असू दे कोण असू दे या लोकांना जास्त ती लोक मानत नाहीत. तरी या जाग्याचा तुम्ही अवश्य इथे येऊन लाभ घ्या आणि तुमचा देह कुठेही शांत होईल. परंतु मन जर शांत करायचं असेल, मनाला जर शांती मिळवायची असेल तर हे ठिकाण तुम्हाला एकदम एक नंबरमध्ये तुम्हाला एकांतवास भूमीचे ठिकाण येथे आहे. इथलं कृष्ण मंदिर कुठे आपल्याला माहीत नव्हतं. आपले हे 2 मित्र बागणीतनं आलेत, त्यांनी आपल्याला सांगितलं की कृष्ण मंदिर वर आहे. चला तर मग आपण कृष्ण मंदिर आता बघून येऊया आणि तिथं ध्यान मंदिर पण आहे, ह्याची माहिती त्यांनी आत्ता दिली. आपण दोन्ही ठिकाणं बघून येऊया. चला मग. अजून आपण पूर्ण वर जायचं आहे, तोपर्यंतच आत्ता असा व्ह्यू दिसतोय बघा. पूर्ण सगळीकडून डोंगर आहे. चला वर जाऊन कसं दिसतंय बघूया मग.
तर फायनली आता आपण पोचलो आहे कृष्ण मंदिरावर. तर आपण बघूया कृष्ण मंदिर कसं दिसतंय एकदा. तर हे कृष्ण मंदिर आहे आणि ह्याच्या बरोबर ह्या निसर्गरम्य ठिकाणावरूनच आपल्याला एक वाट जाताना दिसते आणि ती जाते ध्यान मंदिराकडे. चला आता ध्यान मंदिर आपण कसं आहे बघूया. एवढं जमल्यानंतर भैयाने सांगितलं आणि मग आपल्याला ध्यान मंदिर सापडलं आणि ही जागा आपण बघू शकता केवढीशी लहान आहे. चला आपण आज जाऊन बघूया ध्यान मंदिर कसं आहे. ध्यान मंदिरात अत्यंत थंड जागा आहे आणि आपण बघू शकता स्वामी समर्थांचा एक फोटो आहे, हनुमानाचा एक फोटो आहे इथं आणि ही अत्यंत एकदम छोटीशी जागा आहे, बघू शकताय आपण. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनेल पण सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्राईब करण्यानं आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं. तरी नक्की चॅनेल सबस्क्राईब करा.